मराठा समाजाचे लोक हे पुस्तक भेट देतात, या लास्ट शरम वाटत नाही, या हरामखोरांच्या लग्नामध्ये अशा प्रकारचे भेट देतात. हा माझा आवाज बाळगला प्रत्येक लग्नापर्यंत गेला पाहिजे ज्या ठिकाणी हे पुस्तक वाटलं जातं. अरे पुस्तकात लिहिलं काय, आज काय वाचणार, पाहतं खरं पहिले त्या राजाने कधी कोणाची जात पाहिली नाही, कोणाचा धर्म पाहिला नाही, कधी कोणत्या धर्माची मस्जिद पाळली नाही, कधी कोणा धर्माला डिस्टर्बला नाही. सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन जाणार छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावरचं विकृत पुस्तक भेट देऊन लोक आनंदाने घेतात, फोटो सेशन करतात. मग महाराष्ट्रात कशा आय घालवतात, जा तिकडे पाकिस्तानामध्ये तर शिवरायांचे पुस्तकं अशा प्रकारे वाचत असाल तर. वाचन करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे सन्मानपूर्वक घ्यावं. त्यांनी एकेरी नाव जर घेतलं तर मग आमचा जर शिवसैनिकात शिवभक्तांचा जर त्या ठिकाणी संतापाचा बांध फुटला तर याला आम्ही जबाबदार आहे. पण स्थानिक काँग्रेसचा महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष, त्याचे काही चमचे, काही उभाटाच्या चमच्या यांनी या सगळ्या लोकांना इथं ताकद देऊन त्यांना इथंच कार्यक्रम घेण्यासाठी त्यांना उस्कवलं. आता त्या ठिकाणी टेंट लावला, त्यांचे झार बसल्या, आमचं नाव बदनाम केलं गेलं की आम्ही धमकी देऊन टेंट उचलून नेला. आता त्याला माहीत होतं की परिणाम काय होईल, तर कोण करणार, कोणाचं नुकसान कशाला करणार, आम्ही फोन कशाला करणार आहे. त्याला वाटलं आपल्या सामान्य सुरक्षा राहिली पाहिजे, त्यांनी घेऊन गेला, तिथेही आपल्याला बदनाम केलं गेलं. परंतु या 4 दिवसामध्ये मी माफी मागितल्यानंतरही ज्या शब्दाची माफी मागितली त्याच्यानंतरही शिवाजी महाराजांचा सन्मान करणं तर दूर, त्या एकेरी पुस्तकाची होळी करणं दूर, त्या पुस्तकावर बंदी घालण्याचं दूर, पण काही हे हरामखोर काँग्रेसचे द्वेष्टे, काही उभाटाचे द्वेष्टे ज्यांना शिवछत्रपती कधी समजलेच नाही, शिवरायांचा अपमान त्याच्या तोंडातून मुखामुखातून होऊन राहिला, अशांनी तिरस्काराची भूमिका महाराष्ट्रामध्ये घेतली. पण आज महाराष्ट्रामध्ये हे ज्याला सगळं पुस्तक वाचून राहिले प्रत्येक तरुणाचं माथं भडकलेलं आहे. या माध्यमातून मी मुख्यमंत्री महोदयांना मुख्यमंत्री महोदयांना पण विनंती करेल की राज्यामध्ये आपण मुख्यमंत्री आहात, अनेक कायदे आपण बदलले, 100 वर्षापूर्वीचे कायदे बदलले, 100 वर्षाची पुस्तकं बदलले. मग एक पुस्तक बदलायला काय अडचण आहे? ज्या पुस्तकामध्ये शिवरायांचा अपमान स्वतः पदोपदी अपमान होऊन राहिलेला आहे हे पुस्तक बदललं पाहिजे किंवा बंदी घातली पाहिजे. आणि म्हणून याच्याकडं आरण्याचं हे आहे का, प्रेस काउन्सिलची परवानगी आहे का, जिल्हाधिकाऱ्याची परवानगी आहे का, कशाच्या वर्षावर 20 लाख पुस्तकं छापली. आणि मला टीव्हीवर पाहिलं, मी अनेक लग्नामध्ये मी महाराष्ट्रातले जे लोक हे पुस्तक वाचत असतील त्या सगळ्यांचा धिक्कार करतो, मी तिरस्कार करतो त्यांचा, की जे आपल्या राजाचा अपमान एकेका क्षणाक्षणाला एकेका मिनिटाला पुस्तकामध्ये वाचतात. ते 100% हिंदूची औलाद असूच शकत नाही, ती या देशाची असू शकत नाही, ते या राष्ट्राची असू शकत नाही. आणि म्हणून माझं देखील आपल्याला आवडे की आपल्या माध्यमातून या पुस्तकावर कशी बंदी घालता येईल आपण कायदेशीर लढाई लढू. विधानसभेत देखील मी माझी त्या ठिकाणी भूमिका या ठिकाणी विषयात मी स्पष्ट करणार आहे किंवा त्या ठिकाणी मी मागणी देखील करणार आहे. पण आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने आपण सगळे लोक या ठिकाणी आलात. पोलिसांचं मी खास अभिनंदन याच्यामध्ये करेन की पोलिसांनी या ठिकाणी न्यायाची भूमिका घेतली. जो न्याय आम्हाला आमचा कार्यक्रम रद्द करून दिला तोच न्याय त्यांना त्या ठिकाणी दिला आणि ते ऐकत नव्हते म्हणून पोलिसांना त्यांचं कायदेशीर कारवाई करावी लागली. आज आम्ही जर इकडून उठलो नसतो तर आमच्या पोलिसांनी तेच केलं असतं, पण आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवून होतो म्हणून पोलिसांवर देखील आरोप करण्याची कोणाला त्या ठिकाणी आवश्यकता नाही आहे. तुर्तास आजच्या दिवशीपर्यंतचा हा आज विषय संपलेला आहे. आपण सगळ्या या ठिकाणी सगळं काही सोडून आलात, मी सगळ्यांचे आभार या मनापासून मानतो. आणि आपण सगळ्या ठिकाणी लग्नाला जायचं आहे, आपापल्या कार्यक्रमाला जायचं आहे. आपण त्यासाठी आता